नमस्कार मंडळी, कसे आहात? आशा करते मस्त मजेत आणि आनंदी असताल. बघा आता पार्थ आणि सोनू मनू दादा तर 2 दिवसच पहिले आले होते, पण ते होते मामाच्या गावाला आणि आज आम्ही इकडे येणार म्हणून आमचे आप्पा त्यांना इकडे घेऊन आले होते. आणि आम्ही पोहोचल्यानंतर पार्थची रिॲक्शन बघा. आम्हाला बघून ना त्याच्या चेहऱ्यावर आनंद पण होता आणि आनंदापेक्षा तर तो जास्त लाजतच होता आणि जवळ पण येत नव्हता. माझ्याकडे पहिले आला नाही, पण त्याच्या बाबांकडे तो पहिल्यांदा गेला. हे सगळे तर होते घरी, पण आमच्या अक्का कापूस वेचणीसाठी रानात गेल्या होत्या. मग मी त्यांना बोलवायला गेले आणि येताना त्यांनी वेचलेला कापूस घेऊन आले. आपल्या शेतकऱ्यांना सणसूद आले तरी रानातले कामं पुरूनच उरतात. नेमकी दिवाळी येते आणि दिवाळी पिरियडमध्येच कापूस वेचायला येतो. मागच्या वर्षी मी घरी होते तर दिवाळीला 8 दिवस अगोदर आले होते, तेव्हा मी कापूस वेचायला अक्कांना मदत केली होती. पण यावर्षी ऑफिसमुळं मला जमलं नाही. आजी नातवंडांचं प्रेम वेगळंच काही असतं ना. आता बघा इथे आम्ही आल्यानंतर ना, अक्का घरी आल्यावर आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केलं आणि मी बाकीचे कामं आवरतच होते, तर पार्थ आणि सोनू मनू दादा त्यांच्या अण्णाबाबासोबत कशी मस्ती करत होते. इतर वेळी ना आमच्या अक्का आणि अण्णा दोघेच असतात आणि जेव्हा कधी आम्ही असं गावाला पोरांना घेऊन येतो ना, तर त्यांना खूपच आनंद होतो. कारण त्यांचे नातू सगळे बाहेर असतात, आम्ही सगळे बाहेर असतो आणि जेव्हा आम्ही 2 दिवस जरी आलो ना, तर त्यांना खूपच आनंद होतो. लक्ष्मीपूजनाला ना एकच दिवस बाकी होता आणि अक्काला कापूस वेचणीमुळं आणि रानातल्या कामांमुळं ना फराळ करायला जमलं नव्हतं. म्हणून इथे आल्याला त्यांनी मला फराळ करायला लावलं. तोपर्यंत ना आमच्या अक्का राहिलेला कापूस वेचून घेणार होत्या आणि जनावरांसाठी पण चारा गवत करायचं होतं, तर ते करणार होत्या. मग मी इथे सगळ्यात पहिले काय करावं म्हणून शंकरपाळ्यांना लागले. कारण शंकरपाळे पटकन होतील म्हणून. त्यासाठी ना मी इथे आता 1 किलो मैदा चाळून घेतला होता, तुपाचं मोहन केलं होतं आणि दूध पण गरम करून घेतलं होतं आणि सोबतच मी त्यावर थोडासा रवा पण टाकला, कारण आमच्या अण्णांना रवा आणि शंकरपाळे मैद्याचे आणि रव्याचे मिक्स आवडतात म्हणून. मी 1 किलोचे अचूक प्रमाण कसे घ्यायचे ना शंकरपाळ्यांसाठी याचा एक व्हिडिओ तयार केला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. त्यामध्ये मी 1-2 ट्रिक पण सांगितले आहेत, ज्यांनी आपल्या शंकरपाळ्यांना छानसे लेयर येतात. आता मी पण पुण्याला काही केलं नव्हतं फराळ, फक्त चकली केली होती आणि सगळ्यात मेन मी ती चकली पण तिकडेच विसरून आले. पार्थचे बाबा आजारी पडले आणि मग काहीच सुचलं नाही. मी चकली फ्रीजवरच विसरून आले. इथं आल्यानंतर आठवलं, पण म्हटलं चला जाऊ द्या, आता बाकीचं इकडचं फराळ तरी आपण उरकून घेऊ. मग मी सगळ्यात पहिले शंकरपाळे केले. मला आजच्याच दिवशी शंकरपाळे करंज्या करायच्या होत्या आणि जमलं तर आम्ही लाडू पण करणार होतो. करंज्यांसाठी सारण ना आमच्या अक्कांनी रात्रीच बनवून ठेवलं होतं. आज मला फक्त करंज्या करायच्या होत्या. असे छान छान छोटे छोटे शंकरपाळ्यांचे काप केले आणि नंतर शंकरपाळे मस्त असे तळून घेतलेत. आणि तुम्ही बघा इथे किती छान शंकरपाळे रेडी झालेत. कलर पण किती छान आला आहे आणि प्रत्येक शंकरपाळ्याला ना मस्त अशी लेयर पडली आहे, तुम्ही इथे बघू शकता. आमच्या घरी ना शंकरपाळे थोडेसे फिक्केच लागतात, कारण जास्त करून ना चहामध्ये पण खातात पोरं. आता लक्ष्मीपूजनाला नैवेद्य दाखवायचा म्हणून इथं काय आम्ही खाऊन बघितले नव्हते, पण वासावरूनच छान वाटत होते. शंकरपाळे झाल्यावरच ना मी इथे करंजीचं पीठ मळून घेतलं. त्यासाठी मी मैदा घेतला आणि त्यावर थोडासा रवा टाकला आणि हे सगळं मस्त तेलाचं मोहन टाकून मळून घेतलं. मी ना करंजी करताना ना नेहमी पीठ अगोदर मळून ठेवते आणि त्याला 15-20 मिनटं किंवा अर्धा तास तरी भिजवून देते. याने पीठ पण छान भिजलं जातं आणि करंजी केल्यानंतर तिचा वरचा पापोडा पण असा खुसखुशीत लागतो. आता आमच्या घरात ना अक्कांना आहे ना त्यांना म्हणजे असं खुसखुशीत आणि मऊसूतच खायला आवडतं, कडक त्यांना चालत नाही. म्हणून ना करताना ना खूपच काळजीपूर्वक करावं लागतं, जेणेकरून त्यांना पण खाता यावं म्हणून. तुमच्यासोबत असं झालं आहे का की आपण फराळ करता करताना नाकामध्ये एवढा त्याचा तेलकट वास बसतो ना, तर ती फराळ खाण्याची नाही इच्छा सोडून जाते. मी तर माझ्यासोबत तर नेहमी असंच होतं. एवढं सगळं मी फराळ करते ना, पण एक घास पण खाऊन बघण्याची इच्छा होत नाही. गोड तर मला पहिल्यापासूनच आवडत नाही आणि आता चिवडा वगैरे पण जास्तीचं काही खाऊ वाटाणा झालाय. इथे पीठ मळून घेतल्यानंतर ना हे सगळे भांडे धुवून आणलेत आणि नंतर सारण चेक केलं तर बघा सारण किती छान झालंय. रात्रीच अक्कांनी बनवून ठेवलं होतं, पण मस्त असं सारण झालं होतं. म्हटलं चला आता पीठ 15-20 मिनटं भिजून द्यावं आणि तोपर्यंत ना मी बाकीची कामे आवरायला घेतली, कारण आता हे शंकरपाळे वगैरे करता करताच मला 4-4:30 झाले होते. संध्याकाळची वेळ झालीच होती, तर म्हटलं सगळ्या रूम वगैरे झाडून घ्याव्यात. मी आमच्या 4ही पण रूम व्यवस्थित झाडून घेतल्या. मला बाहेर पण शेणशेणकूर करायचंच होतं.
घरात पोरं असले ना तर आपण किती नीटनेटकं ठेवा ना तरी पण जे व्हायचं कचरा तेवढा होतच राहतो. आता मी आल्यावरच रूम साफ केल्या होत्या तरी पण संध्याकाळी 4 वाजताच बघा किती सारा कचरा निघाला. आणि तोपर्यंत यांचं काय चालू होतं बघा बाहेर. मस्तपैकी ना निंबोणीच्या झाडाचे निंब तोडून आणले होते आणि त्यांचं निंबू सरबत करायचं काम चालू होतं. तसं तर मोनू मलाच करून दे बोलला होता, पण मी त्याला म्हटलं होतं करंजी झाल्यावर करून देईन. तर त्याला थोडा पण दम नव्हता. त्यांनी स्वतःने लिंबू तोडून घेतलेत आणि इथं बघा याचं काम प्याण्याचं चालू आहे आणि मस्त यमी यमी करत पित होता. पोरं गावाकडं आले का त्यांना त्यांच्या आक्का आजी आणि अण्णा-बाबाचा सपोर्ट भेटतो ना तर ते पाहिजे त्या गोष्टी करतच असतात. एक शब्द पण ऐकत नाही. सोनू मोनू तर होतेच, पण आता माझा पार्थ पण त्यांच्यामध्ये सामील झाला आहे. तो पण आता ऐकत नाही. आणि मी बाहेर आवरतच होते तर इथे बघा याचं मी करंज्यांसाठी इथं पोळपाटण ते ठेवलं होतं आणि इथं येऊन याचं काय चालू होतं. कोरडं पीठ तो लाटणी घेऊन लाटत होता. आपले पोरं जेव्हा असं वेगवेगळ्या गोष्टी करतात ना तेव्हा हसावा की रडावा असं होतं. राग पण येतो आणि त्यांचं ते कुतूहल बघून आहे ना कौतुक पण वाटतं. बाहेरचं सगळं शेणशेणकूर आवरून ना मी इथे करंजी करायला लागले होते. कारण अक्का तर अजून रानातून आल्या नव्हत्या. म्हटलं चला आपणच करायला घ्यावा. आता अक्कांनी आमचा करंजीचा साचा कुठे ठेवलेला मला सापडत पण नव्हता. मग मी इथे तांब्यावर करंजी करायला घेतली. ही पण ट्रिक तुम्ही वापरू शकता. जर तुमच्याकडे साचा नसेल ना तर तांब्याला एक फडकं बांधायचं आणि त्यावर एका साईडला ना मस्त करंजीचा आकार करून आहे ना तांब्याच्या काट्याने ते कट करायचं. खूप छान करंज्या होतात, एकसारख्या पण होतात आणि दिसायला पण छान वाटतात. मला तर साच्यापेक्षा ना ही ट्रिक सोपी वाटते आणि पटपट पण होतात. खरं तर करंजी करण्याचं काम आहे ना हे एका माणसाचं नसतं. त्याला दोघं तिघं असले ना तर ते पटकन होतं. पण मी हळूहळू इथे करंज्या करून घेतल्यात आणि नंतर तळायला घेतल्यात. तळायला पण बघा करंजी फुटत वगैरे काही नव्हती. व्यवस्थित अशा फुगल्या पण होत्या आणि मस्त पण वाटत होत्या. चला आता आमचा चहा वगैरे झाला. नंतर संध्याकाळचा स्वयंपाक पण झाला आणि रात्री सगळं आवरल्यानंतर आहे ना आम्ही पुऱ्याचं सारण करायला घेतलं. कारण लाडूला तर टाईम भेटला नव्हता. पण अक्का बोलल्या आपण पुऱ्याचं सारण तरी भिजत घालून ठेवू म्हणजे उद्या जास्त लोड येणार नाही. मस्तपैकी पेटलेली चूल होती त्यावरच मी रवा भाजायला घेतला. आता काही भागात आहे ना ह्या पुऱ्या करत नाहीत, पण आमच्याकडे ना दिवाळीचा फराळ स्टार्ट केला ना तर सगळ्यात पहिले पुऱ्याच करतात. असं म्हणतात पुऱ्या केल्या तर सगळं फराळ पुरून उरतं. आता इथे मस्त ना लालसर असा रवा भाजून घेतला आहे. खरपूस होईपर्यंत चांगला भाजला. त्यासोबतच त्याच्यामध्ये ना सूट बारीक करून त्यामध्ये विलायची टाकली आणि हे मिक्सरला याची पावडर छान करून घेतली. आणि सोबतच अक्कानी बडीशेप आणायला लावली होती. ही बडीशेप टाकली की पुऱ्या अगदी स्वादिष्ट होतात. बडीशेप पण बारीक करून घेतली आणि नंतर अक्का आणि मी ना सारण तयार करायला लागलो. आता या पुऱ्यांची मेन रेसिपी ना मला पण माहीत नव्हती इतके दिवस. पण अक्काचं बघून बघून आहे ना मी पण हळूहळू शिकतच आहे. इथे अक्कांनी ना पूर्ण गूळ आहे ना ह्या किसणीने किसून आहे ना मला दिला आणि थोडंसं अर्ध्या तांब्याला पण कमी पाणी घेऊन ना मी त्याच्यामध्ये ना त्याचा पाक करत होते. मी त्या भाजलेल्या रव्यात विलायचीची पूड, सुंठ आणि सोबतच ती बडीशेपची पावडर हे सगळं मिक्स केलंच होतं आणि इथे आता गुळाचा पाक तयार करून आम्ही त्यामध्ये घालणार होतो. हे सारण करायला ना पाकाचं प्रमाण अचूक लागतं. जास्त पण होता कामा नये आणि कमी पण पडता कामा नये. कारण जास्त जर झालं ना तर सारण आपलं पातळ होतं, पुऱ्या फुटतात आणि कमी पडलं ना तर त्यामध्ये रवा जास्त काही चांगला भिजला जात नाही. त्यामुळं तो कडसर पण लागतो आणि कडक कडक पण पुऱ्या येतात. आमच्या अक्कांजवळ तर आम्ही राहत नाही, पण अक्कांकडून ना आम्हाला स्वयंपाकामधलं भरपूर नॉलेज भेटत चाललं आहे. हळूहळू ना आम्ही पण अक्कांसारख्या सुगरणी बनत चाललो आहे. तसं तर लग्ना अगोदर मी आणि मम्मी मेस चालवत होतो. म्हणजे कॉलेज बघून पण मी मम्मीला मेसमध्ये मदत करत होते. त्यामुळं मला बाकीच्या भाज्या कशा वेगवेगळ्या बनवायच्या किंवा चपाती, मेसचं या सगळ्या गोष्टींचं नॉलेज होतं. पण इकडं आल्यानंतर ना मला बाकीच्या गोष्टींचं पण पुरेपूर नॉलेज मिळायला लागलं आहे अक्कांकडून. आता बघा इथे मी मस्तपैकी असं सारण भिजत घालून घेते. आम्ही अंदाज घेत होतो. पाक मी आधी थोडाच टाकला होता. म्हटलं की जास्त काही पातळ व्हायला नको. पण आमचा पाक पण प्रमाणातच झाला होता. सगळा पाक त्याला लागला. पूर्ण पाक अक्काने टाकून दिला. आता दुसऱ्या दिवशीच म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही लाडू आणि पुऱ्या करून घेणार होतो. असं काही होतं आज गावाकडचा पहिला दिवस. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या घरी दिवाळी कशी चालू आहे ते पण सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.